रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. बहिरेवाडी ग्रामपंचायतीची समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत तालुकास्तरीय मूल्यमापन समितीकडून पाहणी. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने राबवलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी आणि पोखले गावाची तालुकास्तरीय मूल्यमापन समितीकडून पाहणी करण्यात आली. शेती, शिक्षण, आरोग्य, उपजीविका, सामाजिक न्याय, लोकसहभाग आणि शाश्वत विकास या विविध निकषांवर ग्रामपंचायतीच्या कामाचे मूल्यमापन करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे कार्य अधिक गतिमान आणि लोकाभिमुख व्हावे या उद्देशाने सुशासनयुक्त पंचायत, स्वनिधी व लोकवर्गणीद्वारे सक्षम पंचायत, जलसमृद्ध लोकवर्गणीद्वारे सक्षम पंचायत, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा, इतर योजनांशी अभिसरण, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि लोकसहभागातून उभारलेली लोकचळवळ अशा विविध बाबींवर गुणांकन करण्यात आले. या तालुकास्तरीय मूल्यमापन समितीत मुरबाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी लता गायकवाड, विस्तार अधिकारी मोतीराम भोये, कृषी अधिकारी रणजित जाधव, शाखा अभियंता तुषार कोरडे आणि समिती सदस्य शोभा धणा पुणे यांचा समावेश होता. बहिरेवाडी गावात वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या गजरात मुख्य मार्गावरून स्वागत फेरी काढण्यात आली. यावेळी लोकनियुक्त सरपंच प्रमिलाताई जाधव, उपसरपंच राजाराम जाधव, माजी सरपंच रवींद्र जाधव आणि उज्ज्वला जाधव यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ग्रामसेवक सुनील सुतार यांनी स्वागत केले, तर संदीप जाधव यांनी ग्रामविकासाचा आढावा सादर केला. पोखले गावात समितीच्या सदस्यांचे बैलगाडीतून पारंपरिक धनगरी ढोलाच्या निनादात स्वागत करण्यात आले. प्राथमिक शाळा, स्मशानभूमी, जिम, मंदिरे, व्यायामशाळा, वाचनालय तसेच बचत गटांनी उभारलेले लघु उद्योग अशा विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी समितीने केली. यावेळी सरपंच दत्तात्रय पाटील यांनी स्वागत केले, तर ग्रामसेवक विद्या पाटील यांनी प्रास्ताविकातून ग्रामविकासाची माहिती दिली. उपसरपंच वंदना नाईक, माजी सरपंच पांडुरंग निकम, अशोक पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी समितीच्या अध्यक्ष लता गायकवाड यांनी अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भाग समृद्धीकडे वाटचाल करत असल्याचे सांगितले. गावांच्या शाश्वत विकासासाठी अधिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याची गरज असून ग्रामविकासाची ही लोकचळवळ अधिक प्रभावी करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. विन टीव्ही मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.